हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता माझं सर्व आवरलेलं आहे. 8 वाजलेले आहेत आणि आता मी चाललेले आहे गावाला. आणि गावाला चालले तर नाश्ता काय करायचं, तर रात्रीचे भाकर आहे शिल्लक, थोडंसं बटाटा पण आहे आणि चहा करत आहे. तर चहा बरं खायला काय नाही आहे म्हणून भाकरच खाणार. बाजरीची भाकर आणि चहा पण खूप छान लागतो. कोणी खाल्ली असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की हा आम्ही पण खाल्लेली आहे. कारण काय गावाकडं बघा शिळ्या भाकरी वगैरे राहिलं की काळा चहा आणि बाजरीची भाकर तर खरंच सगळ्यात एक नंबर लागते. पण आता मी दुधाचा चहा केलेला आहे, कारण काय दूध थोडंसं शिल्लक राहिलं होतं. अर्धा लिटर आणलं होतं, पण रात्री दूध भाकरी खाल्ली. परत काल चहा पण 4 वाजता केला होता, म्हणून मग दूध थोडंसं राहिलं. म्हणून मग म्हणलं की चला आता त्याचं काय करायचं तर आपण चहा करूया. तर आता आवरलेलं आहे माझं, पूर्ण पाणी सुटलेलं आहे. म्हणलं पाणी पण भरून जावं, परत आल्यावर तर लागणारच आहे आपल्याला पाणी. आणि कपडे वगैरे काय धुणार नाही, तसंच ठेवून जाणार आहे. एकच दिवसासाठी जायचं, एवढी धावपळ होणार आहे. आणि एवढी एका दिवसासाठी जायचं, पण किती काय काय घेऊन जावं लागतं आहे. हे न्यायचं, ते न्यायचं, हे मेकअपचं सामान न्यायचं आहे, ब्रश न्यायचं आहे, कपडे कोणते नेऊ. माझा तुम्हाला मी राडा दाखवला ना, तर पूर्ण कपडे उचकून कोणते कपडे नेऊ, कोणते कपडे नेऊ, कोणता ड्रेस घालायचा आहे हे मला शोधण्यासाठी मी अख्खे कपडे उचकून टाकलेले आहेत. जसं पूर्ण जाम झालेला आहे. उन्हाळा गरम होते, बाहेर गेलं की दुपारचं ऊन पडते भरपूर, सकाळची थंडी असते. तर त्या दिवशी प्रवासाला मी गेले, प्रवास करत गेली, मग कोरेगावला गेले. तर वाघोलीमध्ये गेले आणि मग मला खूप गरम होत होतं. आणि टाईम पण होता, बराच टाईम होता. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे 20-25 मिनटं होते शिल्लक. 2 वाजले होते आणि 2 वाजून 20 मिनटांनी बस होते कोरेगावला जायला. आणि त्यासाठी मग मी म्हणलं की आता 20 मिनटं आहेत आणि काहीतरी थंड खावं, म्हणून मग मी गेले आणि तिथलं पाणी पण पेले. त्यांचं बाहेरचं पाणी होतं ते पाणी पण पेले आणि तिथले आईस्क्रीम पण खाल्ले. त्याचे ते पण झालं. आणि परत येताना बसमध्ये उलटी हवा आणि हवा सुटली होती बसमध्ये, आणि मी थांबले होते, उभा थांबले होते. म्हणून खिडकीच्या साईडला मस्त हवेचा आनंद घेत 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 आले. पण हवेचा आनंद घेता घेता एवढे मला वाटलं नाही की एवढा त्रास होईल म्हणून. जसं खूप दुखतोय. गरम पाणी पिते, मध पिते, खात आहे, तरी पण काय फरक नाही पडत. इथं सर्व आवडलेलं आहे. मी कालची शापूची भाजी आणि कोथिंबीर घेऊन चाललेले आहे, कारण की पूर्ण ती पिवळी पडून जाईल आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, पण मी संध्याकाळी होईल मला यायला, म्हणून नका मी घेऊन चाललेले. ऑलरेडीच ती पिवळी पडलेली आहे, कारण की तिचं वय निघून झालं आणि मग काढलेली आहे त्यांनी. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल की किती मोठी बड्डे होती, एवढीच मोठी बड्डे होती 10 रुपयाला. शेतकऱ्याचे बघा कसे काय हाल चाललेले आहेत. तर मी तुम्हाला आता माझं दाखवते. बॅग वगैरे भरलेली आहे. मला काय शूट करता आलेलं नाही आहे, शूट नाही केलं काय. घसा दुखतो पूर्ण, कपड्याचा हाड सगळी बस 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 उपसून काढलेली आहे. तिकडं बॅग आहे, त्या बॅगेतून काढली होतं. पिशव्या आहे, त्या पिशवीमध्ये पण ठेवलेले पॅन्ट वगैरे. तर त्या पॅन्ट पण काय काढलं ते काय पडलं ते तिथं मी बॅग भरून ठेवलेली आहे. ते पर्स चाललं होतं माझ्या डोक्यात घेऊन जायचं, पण परत नको, कॅन्सल केलं. म्हणलं बॅग आणि पर्स एवढं आपण नाही वापरू शकत. पर्स आणि बॅग म्हणजे ना लय वैताग होतो वागवायचा. तर थोडंसं इथं आहे टमाटे वगैरे आहे, केळी आहे चांगली, तर केळी घेऊन जाणार नाही, कारण केळी घेऊन जायचं म्हणलं की परत तेवढंच त्याला कुठं ठेवायचं काय नाही. मला पाण्याची बाटली घेऊन दिलं, त्यासाठी मला आहे ना 10 रुपयाची बाटली घ्यायची लागणार पाण्याची, ते घेऊन बाहेरच. नाही तर एवढी मोठी पर्स बॅगमध्ये कुठं वाहू. मला छोटीशी आहे ना आपली कायमस्वरूपीची बाटली असते ना, तसली घ्यायची आहे. माझी होती कालकडं, पण मुलं वापरत आहेत म्हणून मला वापरायचं नाही येते. मी काय करते, पहिले नाश्ता करून घेते आणि थोडीशी भांडी आहेत, भांडे घासून तर जावेच लागतील. भांड्याने घासून गेलं कसं चालेल, सगळं घरात वास 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 पण भांड्यांचं. चहाची मला चहा अजिबात आवडत नव्हता, तुम्हाला माहिती असेल. चहा अजिबात मी पेत नव्हते. आता एवढी चहाची सवय लागली आहे. खूप सारं चहा पिते. ब्लॅक टी म्हणा, ग्रीन टी नाही पिली अजून. मला ग्रीन टीची खरं सवय लावायची.
बिना शुगर विदाऊट शुगरची चहा प्यायची. अजून काय लावलेली नाही. प्रत्येक वेळेस म्हणतात ही शेवटची साखर पण जाते आणि साखर घेऊन येतेच आणि खायचं असं झालेली माझी काय. आणि आपल्याच मनावर कंट्रोल आहे, आपल्याच हातामध्ये कंट्रोल असतं. ते कंट्रोल आपण जपलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं सगळं आपल्यावर डिपेंड आहे. कोणी कोणावर डिपेंड नाही आहे. ते त्याने केलं म्हणून झालं, ह्याने केलं म्हणून झालं. सगळं आपल्या हातात कंट्रोल आहे. आपल्याला काय करायचं आहे काय नाही गोष्टी. अद्रक टाकलेलं आहे ना म्हणून जास्त पडून देते. जास्त काढल्यावर मग अद्रकचा चहा चांगला लागतो. आणि घशासाठी अद्रक चांगले म्हणून अद्रक जास्त टाकते. अरे पप्पा काय करायचे, अद्रक नसतील ना तर मला सांगायचे परत डबल अद्रक टाका, डबल उकळून मला चहा दे. पण अद्रक बिना अद्रक शिवाय चहाच पेत नव्हते. तसं मला कसं मला अद्रकचा चहाच आवडतो, बिना अद्रकचा आवडतच नाही. ब्लॅक टी म्हणा, दुधाचं म्हणा, कसलं म्हणा, पण अद्रक माझं आलं त्याला जास्त जात असेल नॉनव्हेजपेक्षा. म्हणजे बेसायला ठेवलेलं आहे. हे पण करून पाणी घ्यायला लावलेलं आहे. पाणी सुटलेलं आहे नाश्ता होईपर्यंत. तर चला मग करते मी नाश्ता. व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा एक दिवस जायचं म्हणलं तरी मुलींना किती घेऊन जावं लागतं. मुलांचं काय नाही, लगेच निघतात. ते नको ते नको, आपलं मेकअपचं सामान घ्या, हे घ्या ते घ्या, बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, छान छान कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.